मी चालले पापड लाटायला. चला हा या क्लासला ना 5 मिनिटात जायला होते. दोघांचं पण आहे का एकदम? होय हा. लाटलं की मी म्हणलं हिचं पप्पा अजून खाली गेलं नाही, ते गेलं येईल मग वर. म्हणलं काही ये ना ते जायचे की नाही ना बाहेर. हे बघा येते त्या त्यांच्या मुलांना सोडून क्लासला चालू 3 वाजायला. काल झाले होते हो ते क्लासला सोडायला चालले. आपण बटाट्याचं पण करूया. हो एक थोडं लय लोड नाही, थोडे थोडे. जरा मला तर माहिती हवेला फॅन खाली थोडं थोडं करायचं. बघा मोबाईल साठी रडती. तिला काम सांगितले काम करून आता लागेल नको पाहिजे. हा तिकडे जाऊ नको. बघ बाई बघ मोबाईल पण रडू नको. आता लपती काही जेव्हा मोबाईल दिला ना तेव्हा बसली शांत. आता हसती बघा कशी. आता करते दाखव तुझा चेहरा दाखव. बाकी तुम्ही दहा वाजलेत रात्रीचे. भाजी आणली नीट करून ठेवली नुसती. कृतिका झोपली. आज एकादश आहे ना. मी जरा हे सालपापडी आहेत ना तळते. पापड तळेत खिचडी परतते. तेल जास्त झालं हे तळलं ना. मगाशी भाजीला गेलतो आम्ही आमच्या वरच्यांनी. शनिवार होता जे आहे एवढी गर्दी होती मार्केटमध्ये तरी पण. उद्या रविवारची ताजी भाजी नसते ना. मी जात नाही कधी संध्याकाळी. आमच्यासाठी खिचडी भात म्हणजे मी दुपारी बनवलेला तो हे. कोण जास्त जेवणार नाही. आम्ही वडापाव खाल्लाय मागाशी. तुम्हाला एक सांगायचं आहे. मागाशी मी मार्केटमध्ये घेतली ना. मी ना मेथीची भाजी घेतल्या 2 पेंड्या 15-15 रुपयाला. आणि मी तशीच अशी म्हणजे तिथंच होती मार्केटमध्ये. ती कोमल आहे ना तिला आहे ना भाजी घ्यायची होती. म्हणली की काकी भाजी कुठून घेतली तर तिला म्हणलं चल दाखवतो तुला. म्हणून तिला घेऊन गेली तर त्या बाईनं तिने विचारलं कितीला तर ती म्हणली की 10 रुपये. म्हटलं मला 15 रुपयाला दिली तिला आता. तर ती बाई काय म्हणली आत्ताच 10 रुपयाला दिली. पहिली 15 होती.
आणि त्याच्या आधी आम्ही एंट्री केली ना मार्केटमध्ये तेव्हा 20ला म्हणत होती. मी भाजी घेतली बाकीच्या आणि नंतर शेवटला मेथीची भाजी घेतली तर 15 दिली. आणि तिने शेवट आम्ही जायच्या टायमिंगला घेतले तर तिला 10 रुपयाला दिले. मला आश्चर्यच वाटलं असं कसं बायको लगेच बदलतो भाव.